राजकारणात ना टायमिंगला फार महत्त्व असतं, जे प्रशांत किशोर यांना चांगलंच कळलंय म्हणायला हरकत नाही. तुम्हाला सांगते, अगदी काही दिवसांपूर्वीच बिहार निवडणुकीत जनसुराज पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवामुळे प्रशांत किशोर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पीके फक्त बोलघेवडा आहे, रणनीतिकार असून स्वतःची निवडणूक जिंकू शकत नाही, अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली जात होती. पण बंकीपुरा पोटनिवडणुकीत जिंकून त्यांनी भाजपचा 30 वर्षांचा बुरुज पाडून, नाहीतर अक्षरशः लोळवून टीका करणाऱ्यांचं तोंड बंद केलंय. आणि याच विजयाच्या धुंदीत अवघ्या काही दिवसातच प्रशांत किशोर थेट पोहोचलेत मुंबईत. कशासाठी? तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्या भेटीला. गंमत म्हणजे ज्या भाजपला त्यांनी हरवलं, त्याच भाजपची मित्र पक्ष असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता त्यांच्याकडूनच राजकारणाचे धडे घेण्याच्या तयारीत आहे. होय, त्यांच्यात 6 तास चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. त्यामुळे ही भेट नेमकी का झाली आणि प्रशांत किशोर यांचा हा नवा अध्याय राष्ट्रवादीसाठी काय घडवून आणू शकतो, याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. आता तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते, नोव्हेंबर 2025 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नव्हता. स्वतः निवडणूक न लढवण्याच्या त्यांच्या निर्णयावरही मोठी टीका झाली. म्हणजे इतरांसाठी रणनीती आखणारा स्वतःसाठी मात्र डावपेच आखू शकला नाही, असे टोलेही त्यांना लगावले गेले. पण 3 ऑगस्टला झालेल्या बंकीपुरा पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी स्वतः उमेदवारी करत भाजपला थोडे थिडके नाही तर तब्बल 19,000 मतांनी हरवून धूळ चारली. गेली 3 दशकं म्हणजे 30 वर्ष भाजपचा बुरुज असलेल्या या जागेवर प्रशांत किशोर भाजप उमेदवारालाच हरवून विजयी झालेत. त्यामुळे हा त्यांचा पहिलाच निवडणुकीतला वैयक्तिक विजय आणि टीकाकारांना दिलेलं सणसणीत उत्तर आहे म्हणायला हरकत नाही. आणि आता याच विजयानंतर काही दिवसातच प्रशांत किशोर मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पोहोचलेत आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत सुमारे 6 तास चर्चा केली आहे, ज्यात आगामी निवडणुका, पक्षाची रणनीती आणि जनमत सर्वेक्षण हे या बैठकीचे मुख्य मुद्दे होते असं म्हटलं जात आहे. एक लक्षात घ्या, ही भेट अचानक घडलेली नाहीये. राष्ट्रवादीचे रणनीतिकार म्हणून यापूर्वी नरेश अरोरा यांची कंपनी डिझाइन बॉक्स राष्ट्रवादीचं रणनीती काम पाहत होती, ज्यात लाडकी बहीण योजना, गुलाबी कॅम्पेन आणि अजित पवार यांच्या ब्रँडिंगचं कामही याच टीमने केलं होतं. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर आणि पक्षाच्या निराशाजनक निवडणूक कामगिरीनंतर वाढलेल्या नाराजीमुळे सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नरेश अरोरा यांच्याशी असलेला करार संपवला. त्यामुळे रणनीतिकाराची जागा रिकामी होती आणि आता तिथे प्रशांत किशोर यांचं नाव पुढे आलंय. आता प्रशांत किशोर यांच्याबद्दल वेगळं सांगायला नको, ते एक प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार आहेत. 2014 मध्ये नरेंद्र मोदींसाठी राबवलेल्या प्रचार मोहिमेमुळे ते देशभर ओळखले जातात आणि सध्या बिहारमधील जनसुराज पक्षाचे ते संस्थापकही आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 1 जून पासून प्रशांत किशोर आणि त्यांची टीम राष्ट्रवादीचं काम अधिकृतपणे सुरू करणार होती. पक्षाची प्रतिमा मजबूत करणं, सोशल मीडिया मोहिमा आणि बूथ स्तरावर संघटन बांधणी हे त्यांचं मुख्य लक्ष असणार आहे. आणि एकंदरीतच काय तर भाजपला हरवणारा माणूस आता भाजपच्या मित्रपक्षासाठी रणनीती आखणार आहे आणि हा विरोधाभास राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. तुम्हाला काय वाटतं? प्रशांत किशोर राष्ट्रवादीचं चित्र बदलू शकतील का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.